मी डॉक्टर ज्योती, होमिओपॅथिक तज्ञ. आज आपण काही इंजुरीजचे होमिओपॅथिक रेमेडीज बघूया. प्रत्येक वेळेस लागलं की आपण डॉक्टरकडे जातो किंवा कुठेतरी काही क्रीम घेऊन मेडिकलमधल्या लावतो. तर काही होमिओपॅथिक मेडिसिन आहेत, हे तुम्ही तुमच्या घरी ठेवू शकता आणि इझिली छोट्या-छोट्या इंजुरीजमधनं बरे होऊ शकता. कॉमनली काय होतं, कट जातो म्हणजे आपण स्वयंपाक करताना आपल्याला कुठेतरी कापलं जातं किंवा लहान मुलांना काहीतरी लागलं जातं. तर हे कॅलेंडुला म्हणून मदर टिंक्चर आहे, जे तुम्ही वुंड क्लीन करण्यासाठी, इवन कट नाही कुठलेही वुंड क्लीन करण्यासाठी तुम्ही कॅलेंडुला मदर टिंक्चर वापरू शकता. हा झेंडूच्या फुलांचा अर्क आहे आणि हा खूप चांगला अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करतो. हेच मेडिसिन 30 पोटेन्सीमध्ये तुम्ही 4 गोळ्या दिवसातनं 3 वेळा घ्यायच्यात इंटरनली, म्हणजे वुंड हील व्हायला मदत होते. त्यानंतर सेकंड थिंग आपल्याला हे होतं की कुठेतरी बॉल लागलाय, काहीतरी मुक्का मार म्हणजेच कन्कजन होतात. तर अशा केसेसमध्ये रक्त साकळतं, काळं निळं होतं. त्या केसमध्ये अर्निका ही खूप इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. याचं मदर टिंक्चर पण तुम्ही 15 ड्रॉप दिवसातनं 3 वेळा घेऊ शकता किंवा अर्निका 30 ही पोटेन्सी पण तुम्ही 4 गोळ्या दिवसातनं 3 वेळा घेऊ शकता. तुमचे ते जे मुक्का मार लागलेला दुखरा भाग असतो तो लवकरात लवकर बरा होतो. थर्ड थिंग हायपेरिकम. हायपेरिकम हे पेन रिलीव्हर आहे. जेव्हा पण तुम्हाला लागतं, काही नर्व इंजुरीज होतात नेल्सला वगैरे, तर अशा केसेसमध्ये तुम्ही हायपेरिकम 30 गोळ्यांच्या फॉर्ममध्ये 4 गोळ्या दिवसातनं सकाळ, दुपार, संध्याकाळ घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही एक छोटंसं होमिओपॅथिक इंजुरी किट घरी बनवून वापरू शकता आणि बरे होऊ शकता.